नमस्कार मित्रांनो, मी सूरज दशरथराव पवार फ्री एज्युकेशन बाय सूरज या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. बघा, भरपूर दिवसानंतर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे तलाठी भरती 2023. कारण आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ येत नव्हता, कारण भरतीच कोणत्याही प्रकारची निघत नव्हती. परंतु आता भरपूर बघा, वनरक्षक भरती आलेली आहे, तलाठी भरती आता निघलेली आहे. 26 तारखेपासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे, तर 17 तारखेपर्यंत. तर त्याच तलाठी भरतीविषयी माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ आज घेऊन आलो आहे. आणि यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ तलाठी भरतीवरचा झालेला आहे आपल्या या चॅनलवरचा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच. तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये सगळी इत्थंभूत माहिती तलाठी भरतीविषयी, तलाठी होण्यासाठी काय करावं लागतं नेमकं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती दिलेली आहे. तर पहा, आज आपण पाहणार आहे तलाठी भरती 2023 विषयी माहिती. तलाठ्याची एकूण 4644 पदे एकूण 36 जिल्ह्यामध्ये त्यांनी काढलेली आहे. तर जिल्ह्यानुसार वेगवेगळी पदे आहे, कास्टनुसार वेगवेगळी पदे आहे. तो फॉर्म कुठे भरायचा, कोणत्या जिल्ह्यामध्ये भरायचा. आता ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा असतील त्याच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा, कारण एक आणि दोन जागेसाठी कॉम्पिटिशन करू नका आणि रिस्क घेऊ नका. ज्या जिल्ह्यामध्ये 4-5 जागा असतील बऱ्यापैकी, त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही काय करा, फॉर्म भरा. आणि बघा, तलाठी हे पद अतिशय बेस्ट आहे. कारण आपण बघितलं, MPSC जर परीक्षा जर आपण पाहिली, क्लास 2 तहसीलदार वगैरे ह्या पदांसाठी ज्या ज्या परीक्षा असतात, त्या परीक्षा आपल्याला प्री द्यावं लागते, मेन्स द्यावं लागते, त्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे असं सुद्धा असतो. पण ही तलाठीची जी भरती आहे, तलाठी क्लास 3 मधलं सगळ्यात टॉपचं पद आहे आणि अतिशय चांगलं पद आहे. आणि या तलाठीवरून आपल्याला मंडळ अधिकारी होता येतं 10 ते 12 वर्षात. मंडळ अधिकारीवरून आपल्याला नायब तहसीलदार होता येतं, नायब तहसीलदारहून तहसीलदार, म्हणजे याच्यातून सुद्धा आपण 15 ते 20 वर्षामध्ये तहसीलदार या पदापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तलाठी हे पद सुद्धा खूप चांगलं आहे. तलाठी या पदाचं वेतन S8 श्रेणीनुसार तुम्हाला जवळपास याचं वेतन 32 ते 35 हजाराच्या दरम्यान असणार आहे. म्हणजे तुम्ही तलाठी लागल्यानंतर पहिल्या महिन्याचा पगार तुमचा 32 ते 35 हजाराच्या दरम्यान निघणार आहे. एका महिन्याचा पगार निघत नाही, तर 1-2 महिन्याचा पगार एकत्रच निघतात, असं माझा मित्र तलाठी हा सांगत होता. तर पहा, अतिशय महत्त्वाचं. आणि तुम्हाला जर आता तलाठीचा फॉर्म भरायचा असेल तर त्याला वेबसाईट कोणती, तर वेबसाईट आहे mahabhumi.gov.in. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, mahabhumi.gov.in या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकताय. आणि हा फॉर्म पुरुष, महिला, त्यानंतर माजी सैनिक, त्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग सर्व उमेदवार हा फॉर्म भरू शकतात. फक्त याच्यासाठी वयाची अट मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे, त्यानंतर शैक्षणिक पात्रता सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे ना. पण महिलांना जर हा फॉर्म भरायचा असेल तर महिलांना डोमेसियल सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे, अधिवास प्रमाणपत्र. जर काढलं नसेल तर काढून घ्या, कारण फॉर्मची लास्ट डेट 17 तारीख आहे. डोमेसियल प्रमाणपत्र काही नाही, तहसील कार्यालयामध्ये 2 दिवसात निघतं. त्यामुळं महिलांसाठी, महिलांना जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, महिला आरक्षणाचा, तर डोमेसियल प्रमाणपत्र त्यांनी अतिशय कंपल्सरी केलेलं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सुद्धा कंपल्सरी आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे. त्यानंतर बघा, आपण आता पाहणार आहे या तलाठीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. तर शैक्षणिक पात्रता याच्यासाठी फक्त एनी ग्रॅज्युएशन, म्हणजे कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, एनी ग्रॅज्युएशन, डिप्लोमे तुम्ही कितीही केले असतील तरी काही फायदा नाही. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुम्हाला आवश्यक आहे. जर ती पदवी तुम्ही मुक्त विद्यापीठातून जरी घेतली असेल तरी चालते, कारण मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे सुद्धा मान्यताप्राप्त आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुम्हाला वाटत असेल की सर ग्रॅज्युएशनमध्ये काही पर्सेंटेजची अट आहे का, तर पर्सेंटेजची सुद्धा अट नाही, फक्त तुम्ही पास पाहिजे ग्रॅज्युएशन, तर तुम्ही फॉर्म भरू शकताय. त्यानंतर तुम्हाला MSCIT कंपल्सरी पाहिजेच असं नाही, कारण त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये असं लिहिलं आहे का तुमचं जरी MSCIT झालं नसेल तरी तुम्ही हा तलाठीचा फॉर्म भरू शकताय. आणि तुमची जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्ही MSCIT सर्टिफिकेट त्यांना देऊ शकताय, म्हणजे 2 वर्षाच्या आत तुम्ही MSCIT पूर्ण करून त्यांना देऊ शकताय. त्याच्यामुळे MSCIT पाहिजेच असं काही नाही. त्यानंतर 10वीला मराठी हा विषय कंपल्सरी त्यांनी सांगितलेला आहे का तुम्हाला 10वीला मराठी, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 10वीला मराठी हा विषय आहेच महाराष्ट्राचे विद्यार्थी म्हटल्यानंतर.
स्टेट बोर्ड राहो की CBSE पॅटर्न असो, त्याला मराठी हा विषय येतोच. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही होती शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रतेमध्ये पाहिलं आपण एनी ग्रॅज्युएशन, शासन मान्य विद्यापीठाची पदवी, त्यानंतर MSc असेल तर खूप चांगलं, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, 2 वर्षात तुम्ही सादर करू शकताय. आणि त्यानंतर 10वीला मराठी हा विषय कंपल्सरी. एवढं जरी असलं तरी तुम्ही mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तलाठ्याचा फॉर्म भरू शकताय. आता तुम्हाला जर तलाठ्याचा फॉर्म भरायचा असेल तर त्याच्यासाठी वयोमर्यादा काय, तर वयोमर्यादा बघा 17/7/2023 हा दिनांक आहे. या दिनांकापर्यंत मागासवर्गीयांसाठी वय असणार 18 ते 43 वर्ष. मागासवर्गीयांसाठी वय 18 ते 43 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. नंतर पदवीधर अंशकालीन जर असेल तर ते 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्यानंतर खेळाडू असेल तर ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असतील तर त्यांच्यासाठी 45 वर्षाची अट आहे कमाल वयोमर्यादा. आणि माजी सैनिक असेल तर त्यांनी सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी आणि अधिक 3 वर्ष कालावधी असा माजी सैनिकासाठी कालावधी दिलेला आहे. आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे अशी की 31 डिसेंबर 2023 पर्यंत ज्या काही जाहिराती आपल्याला येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या, ज्या काही पदभरत्या होणार आहे, त्या सर्व पदभरत्यामध्ये आपल्याला एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. वयोमर्यादेमध्ये 2 वर्ष शिथिलता मिळणार आहे. म्हणजे खुला प्रवर्गासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 38, तर खुला प्रवर्गाची होणार मग 18 ते 40. म्हणजे प्रत्येक याच्यात आपल्याला 2-2 वर्ष ॲड करता येईल. म्हणजे ती आपल्याला सवलत दिलेली आहे 31 डिसेंबर 2023 पर्यंत येणाऱ्या जाहिरातीमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे तर ही झाली वयोमर्यादा. त्यानंतर आपण बघणार आहे परीक्षेचे स्वरूप. आता परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे पहा, तुम्हाला सांगतो. 4 विषय असणार आहे तुम्हाला, मराठी, इंग्रजी, गणित व गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान, असे 4 विषय. मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता एकाच याच्यामध्ये आणि सामान्य ज्ञान. या प्रत्येक विषयाचे 25-25 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणजे 4 विषयाचे एकूण प्रश्न झाले 100 आणि एका प्रश्नाला 2 गुण आहे. म्हणजे मराठीचे 25 प्रश्न हे 50 गुणासाठी, इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुणासाठी, गणित व बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी आणि सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी. आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 120 मिनिट म्हणजे 2 तास. म्हणजेच तुम्हाला 2 तासामध्ये फक्त 100 प्रश्न सोडवायचे आहे. याच्यासाठी काहीही मोठी गोष्ट नाही, कारण टेट एक्झाम झाली होती, त्याला 2 तास वेळ होता आणि प्रश्न सोडवायचे होते 200. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो टेट एक्झामपेक्षा तलाठी ही एक्झाम याची काठिण्य पातळी सुद्धा कमी असते आणि खूप गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी. आणि अजून जरी तुमचा अभ्यास जरी झाला नसेल, आता जरी तुम्ही सुरुवात केली तरी तुम्ही इथून 2 महिने तरी मिनिमम मिळणार आपल्या परीक्षेसाठी. कारण 15 दिवस तर फॉर्मचीच मुदत दिलेली आहे त्यांनी, 15-20 दिवस. त्याच्यामुळे तिथून 15-20 दिवस आपण ते पकडू, म्हणजे 1.5 ते 2 महिने कालावधी तुमच्याजवळ आहे. आणि तुम्ही नियोजनबद्ध जर समजा स्वतःला वेगळं ठेवून अभ्यास जर चांगल्या प्रकारे केला पुस्तकं वगैरे घेऊन, तर तुम्ही आरामात तलाठी ही एक्झाम क्रॅक करू शकताय. याबद्दल काही शंका नाही. तर पहा, तुम्हाला सांगतो बेस्ट अभ्यास म्हणजे कसा की मराठी खूप सोपा विषय आहे. तुमचं मराठी मिनिमम 10 ते 12 दिवसात जर तुम्ही केलं, प्रकरणानुसार एक प्रकरण एका दिवशी जरी म्हटलं तरी 10 ते 12 प्रकरणं, 15 प्रकरणं असणार, पूर्ण समानार्थी विरुद्धार्थी सगळे शब्द पकडून. म्हणजे 15 दिवसात तुमचा मराठीचा सगळा अभ्यास होतो. आणि जर समजा आपण कंटिन्यू जर अभ्यास केला तर एका दिवशी 2-2 प्रकरणं सुद्धा मराठीचे आपण पाठ 2-2 लेसन सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर इंग्रजीचा सुद्धा तसाच अभ्यास, मराठी आणि इंग्रजी सायमल्टेनियसली तुम्ही अभ्यास करू शकताय. म्हणजे मराठीचं जर नाम प्रकरण केलं असेल तर इंग्रजीचं ते नाऊन हे प्रकरण करायचं. म्हणजे दोन्ही फक्त इंग्रजी आणि मराठी असंच आहे. म्हणजे तुम्ही जर समजा कंपॅरिझनली जर मराठी इंग्रजीचा अभ्यास केला तर तुमचा अभ्यास लवकर होईल. हे एक ट्रिक्स आहे. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता हे विषय संध्याकाळच्या वेळेस घ्यायचे रात्री झोपताना. कारण रात्री झोपताना आपण GK सामान्य ज्ञान वाचू शकत नाही, कारण झोप येऊ शकते आपल्याला. त्याच्यामुळे गणित व बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस आपण संध्याकाळच्या वेळेला करायची. तर हे होतं परीक्षेचं स्वरूप. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही परीक्षा देऊ शकताय. हे विषय येणार.
आता तुम्हाला वाटत असेल सर मराठीसाठी कोणतं पुस्तक घ्यायचं, इंग्रजीसाठी कोणतं पुस्तक घ्यायचं, तर बघा मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तक रेफर करू शकता, काय अडचण नाही. त्यानंतर इंग्रजीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदेचंच पुस्तक तुम्ही रेफर करू शकताय. मराठी आणि इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे. त्यानंतर गणित व बुद्धिमत्तेसाठी तुम्ही सचिन ढवळे सरांचं पुस्तक घ्या. गणित व बुद्धिमत्ता किंवा तलाठीसाठी त्यांचं स्पेशल पुस्तक आलं आहे गणित व बुद्धिमत्तेचं, ते सचिन ढवळे सरांचं पुस्तक तुम्हाला, कारण ते TCS पॅटर्ननुसार बरोबर जे 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 काही गणितं विचारले जातात ते सगळे गणितं त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर आत्ता तलाठीचं जे नवीन पुस्तक आलेलं आहे ना, त्याच्यामध्ये तलाठीचे सर्व 2019 मध्ये जेवढे काही पेपर झाले तलाठीचे, हे सगळे पेपर त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिले आहे. त्यामुळे सचिन ढवळे सरांचं तलाठीचं गणित व बुद्धिमत्तेचं जर पुस्तक तुम्ही घेतलं तर तुमचा फायदाच होईल. त्यानंतर राहिला प्रश्न सामान्य ज्ञानचा, तर सामान्य ज्ञानसाठी तुम्ही तात्याचा ठोकळा घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तात्याच्या ठोकळ्यामधून करा किंवा के सागरचं एखादं ऑब्जेक्टिव्ह टाईपचं पुस्तक घेतलं तरी चालेल. आणि करंट अफेअरसाठी लक्षवेध वगैरे मागच्या वर्षीचं करंट आणि या वर्षीचं समजा 22चं संपूर्ण आणि 23चं आत्तापर्यंतचं, अशा प्रकारे करंट तुम्ही करा, म्हणजे तुमचं सामान्य ज्ञान क्लिअर होईल. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मराठी जर स्कोअर करायचा असेल तर मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता याच्यावरच तुम्हाला एकूण किती प्रश्न विचारतात, 75 प्रश्न. आणि जर तुम्ही संपूर्ण वेळ जर समजा जीकेला देत असाल, भूगोल करायचा आहे, इतिहास करायचा आहे, कारण तुम्हाला सांगतो भूगोलावर मोजून 2 ते 3 प्रश्न येणार, इतिहासावर मोजून 2 ते 3 प्रश्न येणार, करंट अफेअरवर 3 ते 4. मग जीकेचा सिलेबस हा अतिशय व्हास्ट आहे, त्याच्यामुळे जीके हा विषय सगळ्यात लास्टला घ्या. पहिल्यांदा तुम्ही मराठी, इंग्रजी आणि गणित हे 3 विषय कंप्लीट करा. मराठीसाठी मराठी एकच पुस्तक आहे, 25 प्रश्न तुमचे कव्हर होणार. इंग्रजीचं एकच पुस्तक आहे, 25 प्रश्न तुमचे कव्हर होणार. आणि गणित व बुद्धिमत्तेचं सुद्धा एकच पुस्तक आहे सचिन ढवळे सरांचं तलाठीचं, त्याच्यातून सुद्धा तुमचे 25 प्रश्न कव्हर होणार. टॉपिक ओरिएंटेडच त्यांनी महत्त्वाचे IMP टॉपिकच त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेले आहे, त्यामुळे ते पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. तर अशा प्रकारे हे झालं आपलं तुमचा सिलेबस आणि तुमची परीक्षा कशी असणार आहे, तुम्ही अभ्यास कसा करणार याबद्दल माहिती. त्यानंतर आता जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फीज किती, याची परीक्षा फी आहे खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये अशी परीक्षा फी तुमची असणार आहे. खूप जास्त परीक्षा फी आहे, पण पर्याय नाही, आपल्या ती आहे म्हणजे आपल्याला भरावंच लागेल. त्यानंतर अर्जाचा कालावधी 26 जून 2023 पासून सुरू झाला आहे, तर 17 जुलै 2023 पर्यंत. पण 17 जुलैची वाट न पाहता 10 जुलैच्या आतच तुम्ही फॉर्म फिलअप करा किंवा 14 ते 15 जुलैच्या आतच तुम्ही फॉर्म फिलअप करा. कारण होते असं की 16-17 तारखेला साईट ही अतिशय बिझी असते आणि आपले फॉर्म भरणं होईल नाही होईल हे काही सांगता येत नाही. आत्ताही जर समजा तुम्ही जर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढलं नसेल तर आत्ताही जरी तुम्ही केस केली नॉन क्रिमिलियरची तरी तुम्हाला 3 ते 4 दिवसात तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर डोमेसाईल ते सुद्धा जर तुम्ही काढलं नसेल तर ते सुद्धा 2 दिवसात तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामुळं लगेच तयारीला लागा आणि आपले सगळे कामं सोडून अभ्यासाला लागा. कारण तुम्हाला सांगतो ह्या 40 ते 45 दिवसाच्या अभ्यासामध्ये जर तुम्ही तलाठी लागत असाल आणि जर तुम्हाला 32 ते 35 हजार रुपये पगार भेटत असेल तर पुढच्या 60व्या वर्षापर्यंतची तुमची लाईफ ही आनंदात म्हणजे आरामात तुम्ही जगू शकताय. अशा प्रकारे जर तुम्ही हे टाइमपास म्हणून जर परीक्षा देत असाल की द्यायची म्हणून द्यायची तर तसं लागत नाही, तुम्हाला ती मेहनतीने अभ्यास करावाच लागेल. कारण जर तुम्ही आता जर टाइमपास करत असेल तर तुमच्यासोबत असणारे कॉम्पिटिटर जे आहे ते त्यावेळी अभ्यास करत असतात. हा विचार कायम मनात ठेवायचा. जर आपण आता जर TV बघत असेल किंवा मोबाईलवर रील्स पाहत असेल किंवा यूट्यूबवर टाइमपास करत असेल तर मनात एकच विचार आणायचा, मी आता रील्स बघत आहे पण माझ्या सोबतचा जो कॉम्पिटिटर आहे तो अभ्यास करत असणार, मग त्याच्या कॉम्पिटिशनला येण्यासाठी मला पण अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यामुळं हाच एक विचार आपल्याला समोर नेतो. त्यामुळं या विचाराचा अनुकरण करूनच जर तुम्ही जर समजा अभ्यास चांगल्या प्रकारे केला तर तुम्ही तलाठी ही एक्झाम काढू शकताय, आरामात काढू शकताय अशा प्रकारे. आणि याचा परीक्षेचा दिनांक त्यांनी काही दिलेला नाही. फॉर्म फिलअप झाल्यानंतर जवळपास अंदाजे 15 ते 20 दिवस किंवा 1 महिन्यानंतर परीक्षा होत असते आणि ती परीक्षेचा दिनांक तुम्हाला mahabhumi.gov.in या वेबसाईटवरच मिळेल.
त्या वेबसाईटवरच तुम्हाला तो परीक्षेचा दिनांक देण्यात येईल आणि परीक्षेच्या दिनांकापूर्वी 10 दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड केले जातील तुम्हाला, म्हणजे तुम्हाला मिळून जाईल ते पण याच्यावर mahabhumi.gov.in. आता परीक्षेला जाताना सोबत ID प्रूफ असणे अतिशय आवश्यक आहे. ते नंतरचा विषय झाला. आधी स्टेप बाय स्टेप आपण करूया. आधी पात्रता आहे, वयोमर्यादा आहे, तर तुम्ही लगेच फॉर्म भरण्यासाठी कॅफेमध्ये जा किंवा एखाद्या परिचित एखादा मित्र असेल लॅपटॉप ज्याच्याजवळ आहे त्याच्याकडून फॉर्म भरून घ्या. कारण मोबाईलवर हा फॉर्म भरणे शक्य नाही, कारण मोबाईलवर डॉक्युमेंट वगैरे अपलोड करावे लागतात. शेवटी त्या फॉर्ममध्ये 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, ग्रॅज्युएशनची मार्कशीट, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट इत्यादी डॉक्युमेंट हे अपलोड करावे लागतात. त्याच्यामुळे फॉर्म हा सायबर कॅफेवर जाऊनच भरा आणि चांगल्याच्या म्हणजे ज्याला माहिती आहे त्याच्या हातूनच भरा. कारण फॉर्ममध्ये जर तुमची चुकी झाली कोणती पण आणि जरी तुम्ही सिलेक्ट झाले तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही कटू शकताय. त्यामुळे फॉर्म हा चांगल्या व्यक्तीच्या हातूनच भरून घ्या आणि फॉर्म भरल्यानंतर लगेच अभ्यासाला लागा. फॉर्म भरल्यानंतर नाही तर आजपासूनच अभ्यासाला लागा. अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तुमच्यासाठी एक एक दिवस महत्त्वाचा आहे. कारण नोकरी लागल्यानंतर सगळं व्यवस्थित होत असते. कारण रिकाम्या मुलाला आज कोणी विचारत नाही. ज्याच्याकडे नोकरी आहे त्याच्याकडे सगळी पावर असते. त्याच्यामुळे आजच्या युगामध्ये, आजच्या जीवनामध्ये नोकरी ही अतिशय महत्त्वाची झाली आहे. आणि बिझनेस जरी म्हटलं आपण तरी बिझनेसमध्ये रिस्क असते, पण एकदा का गव्हर्नमेंटचे जावई झालो तर मग आपल्याला पुढं काहीच करायचं काम नाही. त्याच्यासाठी फक्त किती दिवस अभ्यास करणे आहे? 50 ते 60 दिवस अभ्यास करा आणि तलाठी लागा. सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी आणि ही जर संधी घालवली तर पुढं 3 ते 4 वर्ष नंतर भरती निघू शकत नाही आणि नंतर काही गॅरंटी नाही कधी जागा निघेल आणि कधी भरती होईल. त्याच्यामुळं ही जी संधी चालून आली आहे याचा फायदा घ्या आणि फॉर्म भरा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा ही एकाच दिवशी नसणार आहे. परीक्षा ही वेगवेगळ्या दिवशी असणार आहे. म्हणजे जवळपास भरपूर मुलं फॉर्म भरणार आहे. तेवढ्या मुलांची एकाच दिवशी ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य होऊ शकत नाही. त्याच्यामुळे परीक्षा ही जवळपास 10 ते 12 दिवस चालणार आहे. त्याच्यामुळे असं समजू नका की परीक्षा एकाच दिवशी आहे. कारण मागे एका कात्रणामध्ये आलं होतं की तलाठीची परीक्षा ही एकाच दिवशी घेण्यात येईल, पण ऑनलाईन एक्झाममध्ये हे शक्य नाही. आणि पहिल्या दिवशी ज्याचा पेपर असेल त्यांनी सुद्धा घाबरून जायचं नाही. माझा पेपर पहिल्याच दिवशी आहे, मग मला कोणताच पेपर पॅटर्न माहीत नाही. आणि ज्याचा 10व्या दिवशी पेपर आहे त्याला सगळं माहीत होईल, कारण त्याच्यामध्ये सुद्धा लॉस होत नाही. कारण याच्यामध्ये नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया आहे. कारण नॉर्मलायझेशनमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये पेपरची जर काठिण्य पातळी जास्त असेल तर आपल्याला मार्क वाढवून मिळतं आणि पेपरची काठिण्य पातळी सोपा असेल आणि जास्त मार्क जर घेणारे भरपूर विद्यार्थी असतील तर त्यांचे मार्क कमी होतात. हे नॉर्मलायझेशनच्या सूत्रानुसार बरोबर ते लेवल करतात. त्यामुळं घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. आणि फॉर्म 15 तारखेच्या आतच भरा, म्हणजे जेणेकरून तुमचा फॉर्म फिलअप होईल. 17 तारखेची वाट पाहू नका आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर आता आपण तलाठी भरती, वनरक्षक भरती इत्यादी भरत्यांसाठीचे पेपर म्हणजे लाईव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे. दररोज आपला एक तरी लाईव्ह व्हिडिओ असणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि दररोज संध्याकाळी 8 वाजता आपण लाईव्ह येणार आहे. रोज संध्याकाळी 8 वाजता आणि सकाळी 7 वाजता ह्या 2 वेळेमध्ये आपण दररोज लाईव्ह येणार आहे. आणि 1-1 तास तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे 3 विषय, कारण याच 3 विषयाचे 75 मार्कवर हे 3 विषय विचारले जातात. त्याच्यामुळे हेच 3 विषय अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्यासाठी फ्रीमध्ये फुल न फुलाची पाकळी मला जेवढं येते तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी या चॅनलच्या माध्यमातून करत आहे. तरी तुम्ही जर अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.